इथेनॉल आधारित उत्पादनांवरील बंदी प्रस्ताव। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेनॉल वापर असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा विचार कोणत्या संस्थेने केला आहे, इथेनॉल वापर असलेल्या उत्पादनांवर बंदी का घालण्यात येणार आहे, त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आणि त्याचबरोबर या निर्णयाचे परिणाम भारतावर कसे होतील या संदर्भातील माहिती बघणार आहोत। युरोपियन युनियन इथेनॉल असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा किंवा त्यांचा वापर कमी करण्याचा विचार करत आहे। यात इंधनात वापरले जाणारे मिश्रण, औद्योगिक वापरातील द्रव्ये आणि सौंदर्य प्रसाधनांतील म्हणजेच पर्सनल केअर उत्पादनांचा समावेश आहे। इथेनॉल असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव युरोपियन केमिकल एजन्सी या संस्थेच्या अहवालावर आधारित आहे। या अहवालानुसार इथेनॉलचा दीर्घकाळ संपर्क झाल्यास कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो। या निर्णयाचा उद्देश लोकांच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि प्रदूषण कमी करणे हा आहे। इथेनॉल असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आल्याची कारणे आपण 3 भागांमध्ये बघू। आरोग्य संदर्भातील कारणे, पर्यावरण संदर्भातील कारणे आणि नियमन कारणे। चला तर एक एक कारणे बघूया। आरोग्य संदर्भातील कारणे। इथेनॉलचा जास्त संपर्क झाल्यास काही रासायनिक पदार्थ शरीरात जमा होऊन कॅन्सरचा धोका वाढवतात। हे धोके ॲसिटल्डिहाइड आणि फॉर्मल्डिहाइड या इथेनॉलमधून तयार होणाऱ्या घटकांमुळे होतात। पर्यावरण संदर्भातील कारणे। इथेनॉल मिश्रित इंधन जळाल्यावर काही हानिकारक वायू, ज्याला आपण व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड असेही म्हणतो, त्यांचे उत्सर्जन वाढते। नियमन कारणे। युरोपियन युनियन आपल्या देशांमध्ये स्वच्छ हवा आणि सुरक्षित रसायन वापर यासाठी नियम कठोर बनवत आहे। हा प्रस्ताव युरोपियन युनियनच्या ग्रीन डील आणि झिरो पोल्युशन या योजनांशी संबंधित आहे। भारताचा इथेनॉल निर्यात व्यवसाय, बायोफ्यूल आणि केमिकल उद्योग यावर याचा परिणाम होऊ शकतो। 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण हे भारताचे E20 लक्ष्य पुन्हा तपासले जाऊ शकते। कंपन्यांना आता इथेनॉल ऐवजी इतर पर्याय शोधावे लागतील, जसे की गैर अल्कोहोल सॅनिटायझर किंवा इतर जैव इंधन। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेनॉलवर बंदी कोणत्या संघटनेने घातली आणि ती बंदी का घालण्यात आली या संदर्भातील माहिती बघितली। सरळ सेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, SSCGD, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी। अलीकडेच खालीलपैकी कोणत्या संघटनेने इथेनॉल वापर असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा विचार केला आहे? पर्याय पहिला युरोपियन युनियन, पर्याय दुसरा G7 देश, पर्याय तिसरा जागतिक बँक आणि पर्याय चौथा ओपेक देश। तुमचे उत्तर कमेंट करा योग्य उत्तरासाठी आणि अशा चालू घडामोडी टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।